अशोक खरात प्रकरणानंतर निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकरांचा स्वइच्छेने राजीनामा, चौकशी योग्य होण्यासाठी त्यांचा राजीनामा पुढील कारवाईस मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावरती पोस्ट. चौकशी योग्य होण्यासाठी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला असेल, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चाकणकरांनी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस बघून घेतील, भुजबळांची भूमिका. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल आणि त्यांनी जर आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतात. फक्त राजीनामा एवढाच भाग नाही तर सह आरोपी करायला पाहिजे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरती सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. फक्त राजीनामा तुमचा घेणे हा एवढाच भाग नव्हता. राजीनाम्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अटक होणे, सह आरोपी करणे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर मकोका लागला पाहिजे. कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. अनेकांनी मिळून तो गुन्हा केलेला आहे. तुम्ही त्या गुन्ह्याचा भाग आहात. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करा. चाकणकर यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा संपदा मुंडे मॅटर नंतरच खरं घ्यायला हवा होता, त्यानंतर वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर घ्यायला हवा होता. पण आपण म्हणतो ना, पापाचा घडा त्यांचा भरत आला होता, आता तो भरला होता. शेवटी मला त्यांना राजीनामा द्यायला निर्देश दिले असं जेव्हा कळलं तेव्हा मला अतिशय बरं वाटलं. अशोक खरातकडे ज्या राजकारण्यांनी हजेरी लावली होती त्यांना सोडणार नाही. ज्या राजकारण्यांनी खरातकडे ओशनोजल घेतलं त्याची नावं समोर आली पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा. रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा. पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरेंची भूमिका. $800 कोटीपर्यंतच्या फायली सापडल्या. कुठनं आला एवढा पैसा? चिमटे काढून? कुठनं आला पैसा? मूत्र पाजून? कुठनं आला पैसा? तर महिला आयोगाच्या साथीने ही जी कांड केलेत ना, त्यातनं पैसा आला. अशोक खरातनं रुपाली चाकणकरांच्या मदतीनं 800 कोटी कमवले. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. अनेकांच्या अनामिका कापल्याचेही फोटो असल्याचा आरोप. आत्ताच 800 कोटीपर्यंतच्या फायली सापडल्यात. कुठनं आला एवढा पैसा? चिमटे काढून? कुठनं आला पैसा? मूत्र पाजून? कुठनं आला पैसा? तर महिला आयोगाच्या साथीने ही जी कांड केलेत ना, त्यातनं पैसा आला. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही बोंदुगिरीचे प्रकार सुरू. संजय राऊतांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस आधुनिक विचारांचे मुख्यमंत्री, आम्ही बोंदुगिरीला खतपाणी घालत नाही, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. हिंदू बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले, ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या बोंदुगिरी विरुद्ध. हे आम्हाला आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोंदूबाबाकडे जाणाऱ्या त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊत यांची मागणी. एकनाथ शिंदेचा अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
भोंदूबाबावर कारवाई करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाची खरी भूमिका दाखवली. संजय राऊतांच्या आरोपांना भाजपच्या नवनाथ वन यांचं उत्तर. हिंदुत्व सोडणाऱ्यांना हिंदुत्वावरती बोलण्याचा अधिकार नसल्याची ही टीका. हिंदुत्ववादाच्या नावावर कोण बाजार मांडतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तुमचं हिंदुत्व किती बेगडी आहे, तुम्ही हिंदुत्व सोडून कुठल्या धर्माचा स्वीकार केलाय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आणि त्याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी. केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. लोंढे आणि खरात याचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचाही संशय. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या विरोधात महिला काँग्रेस आघाडीचं आंदोलन. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी चाकणकरांची बाजू घेतली असताना महिला आघाडीचं आंदोलन, तर अरविंद शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी. अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारची ही मेहरबानी. खरातच्या मिरगावातील श्री शिवनिका संस्थांसाठी दिलं दारणा धरणाचं पाणी. 31 जुलै 2020 रोजी काढण्यात आला होता शासन निर्णय. शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित होतं. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ड्राम्यामध्ये नाट्यमय वळण. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवलं, जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केली. राष्ट्रवादीचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवेंचा आरोप. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळ्यातील अधिकृत बंगल्याचा मेकओव्हर. 1.5 कोटींच्या खर्चात नूतनीकरण. सुमारे 6,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या बंगल्याचं रंगकाम, लाकडी कामांचं पॉलिशिंग आणि छताच्या मजबूतीकरणाची कामं ही हाती घेण्यात येणार. मुंबई महापालिकेची 150 कोटी रुपयांची निविदा रद्द. रस्ते मार्किंग संदर्भातली निविदा भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्या आक्षेपानंतर मागे. साटम यांनी उपस्थित केला होता संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा. वाशिम नगरपालिकेमध्ये येणाऱ्या व्यापारी संकुलातील गाळेधारकानं थकवलेल्या मालमत्ता करावरती नगरपालिकेची कारवाई. व्यापारी संकुलातील तब्बल 16 गाळे हे सील करत ही कारवाई. आतापर्यंत 30 लाख रुपयांची वसुली. देशभरामध्ये आज रमजान ईदचा उत्साह. मुस्लिम बांधवांकडून विविध मशिदींमध्ये नमाज पठण. माहीममधील दर्ग्यावरती देखील मुस्लिम बांधवांची गर्दी. नाशिकच्या मालेगावात आज रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण. ईदगाह मैदानावरती पार पडलं नमाज पठण. हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावरती नमाजासाठी उपस्थित. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी दुआ पठण केलं. अमरावती शहरातील पठाण चौक आणि काँग्रेस नगरमधील मैदानावरती रमजान ईदची नमाज अदा. हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित. पोलीस आयुक्त, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि यशोमती ठाकूर उपस्थित. भुसावळमध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केलं सामूहिक नमाज पठण. सामूहिक नमाजच्या माध्यमामधून विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. परभणीत रमजान ईद उत्साहात साजरी. शहरातील ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा. भारतवर्षामध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई एकत्र नांदावे अशी प्रार्थना केली. हिंदीतून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. देशभरामध्ये रमजान ईदचा उत्साह. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी व्हिडिओ पोस्ट करत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार, आप सबको ईद मुबारक और आपके परिवारों को और आपको. देशभरामध्ये रमजान ईदचा उत्साह. कोइंबतूरमध्ये ईद उत्साहात साजरी. नमाज पठणासाठी मोठी गर्दी. नमाज पठणाची ड्रोन दृश्यही समोर.
जयपूरमध्ये नमाज पठणामध्ये सलोख्याचं दर्शन, नमाज पठणावरती हिंदूंकडून पुष्पवृष्टी. धावत्या मोटारसायकलनं घेतला पेट, एकाचा मृत्यू. नांदेडच्या वांजेगाव भागातली घटना. ईद निमित्त सामूहिक नमाज पठणानंतरची घटना आहे. घटनेनंतर अफवांना देखील ऊत. भिवंडीवाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे ऑक्सिजननं भरलेल्या ट्रकचा अपघात. काँक्रिटीकरण कामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. यवतमाळच्या आर्णीत रिमोटद्वारे वजन काट्यामध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत. 3 लाखासह साहित्य जप्त. 13 जणांना अटक केली. हनी ट्रॅपिंगच्या माध्यमामधून खंडणी वसूल प्रकरणी वसमत पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल. वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार वाढले. मैत्रीच्या नावाखाली जाळ्यामध्ये ओढत अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. सांगलीच्या आटपाडीमध्ये निंबवडे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या. आरोपी पतीला अटक. लाकडानं मारहाण केल्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पुढील 2 दिवस मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागात जमीनदोस्त. मंत्री आशिष शेलार यांनी केली नुकसानीची पाहणी. तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर. सांगली जिल्ह्यात अवकाळी गारपिटीनं द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरील पिकं भुईसपाट. 90 गावांमधील तब्बल 3710 शेतकऱ्यांना फटका. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील एकूण 156 गावं बाधित झालेली असून सुमारे 11,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आदेश आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका. फळबागांना गारपिटीचा तडाखा. 12 जनावरांचा मृत्यू. तर प्राथमिक अहवालामध्ये 102 गावातील 3,370 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये गारपीट आणि वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान. मंत्री दादा भुसेंकडून सवनगाव आणि रावळगाव परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. तर अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं ज्वारीचं पीक जमीनदोस्त. काढणीला आलेली ज्वारीची पिकं मातीमोल. काढणीचाही खर्च निघेना. शेतकरी आर्थिक विवंचने. वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ. शहरावरील पाणी टंचाईचं संकट गडद. एकबुर्जी धरणामध्ये केवळ 31% जलसाठा शिल्लक. 15 दिवसांमध्ये 9% पाणीसाठा घटला. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव इथं जंगली हत्तीचा पुन्हा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, मिरची आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान. सरसकट नुकसान भरपाई देऊन हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी. ओंकार हत्ती पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील सासोली गावात. तिलारी खोऱ्यामध्ये ओंकार हत्ती कळपापासून दूर. गोव्याच्या दिशेनं कूच करणार की बांदा परिसरामध्ये जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष. काजू हंगामामध्ये ओंकार हत्तीची भ्रमंती सुरू असल्यानं भीतीचं वातावरण. गोदावरी नदीमध्ये हजारो मृत माशांचा खच. पाण्यातील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. शहरामधून वाहून जाणारे ड्रेनेजचे 17 नाले हे थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नदीचं पाणी हे दूषित झालंय. हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू. वाढत्या उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणी स्रोत हे आटल्यामुळे पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये भटकंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.